खेड तालुक्यातील आस्तान गावात नदीतील गाळ काढण्याच्या कामावरून नवीन वाद निर्माण झालाय। महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून कांदोशी, हुमरी, सवेणी, आस्तान आणि मुसाड येथे नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र आस्तान येथील कामादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाळू गायब झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी केलाय। नदीपात्राची पाहणी केल्यानंतर धाडवे यांनी गाळ काढण्याच्या कामाचा उपयोग वाळू उपशासाठी झाल्याचा संशय व्यक्त केला। नदीतील गाळासोबत वाळूही मोठ्या प्रमाणावर नाहीशी झाल्याचं दिसून येत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याशिवाय नदीपात्रातून काढलेला गाळ आणि दगड नदीकाठावर टाकल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची तक्रारही समोर आली आहे। पावसाळ्यात हा गाळ शेतांमध्ये वाहून जाऊन अधिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं धाडवे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान संबंधित ठेकेदाराने कामाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी घटनास्थळी हजर न राहिल्याची आरोप देखील करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावीची मागणी करण्यात येत असून आता संबंधित विभाग आणि प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातून कांदोशी, हुमरी, सवेणी, आस्तान आणि मुसाड अशा 5 ठिकाणी नद्यांचा गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। परंतु या आस्तान गावामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी त्याला वेगळं वळण लावलं आणि या आस्तान नदीतला गाळ काढत असतेवेळी गाळासोबतच या ठिकाणी असलेली वाळू आज गायब झालेली आहे आणि याची संपूर्ण चौकशी जलव्यवस्थापन कमिटीचा सदस्य म्हणून होणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही नक्की लावणार आहोत। आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे का आज संपूर्ण गाळ त्यांनी नदीच्या बाजूलाच दगडगोटा मोठा आहे तो बाजूलाच काढून ठेवला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी ह्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि दादांच्या आदेशानं त्याच्या आज आम्ही या ठिकाणी पाणी करायला आल्यानंतर या ठिकाणी निदर्शनामध्ये येत आहे की नदीचा फक्त वाळू काढण्यासाठी यांनी फायदा करून घेतलेला आहे आणि स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी घेऊन त्यांनी विविध प्रकारच्या बातम्या माध्यमातून या ठिकाणी लावलेल्या आहेत। परंतु आज माझी त्या ठेकेदाराला विनंती असेल की कोणत्याही गावामध्ये हे काम करते असलेली तिथं आमचे जे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करता आलं असतं। परंतु कुठेतरी कामाला राजकीय वळण लावण्याचं काम या ठेकेदाराने केलेलं आहे आणि त्याचा जाब नक्कीच आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी विचारू। आज त्या ठेकेदाराला आम्ही या ठिकाणी थांबायला सांगितलं होतं, परंतु आज या ठिकाणी 2:30 वाजले तरी या ठेकेदार या ठिकाणी आलेलं नाही। संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून सकाळी सांगितलं होतं की आज दुपारी आम्ही त्या ठिकाणी पाणी घ्यायला जाणार आहोत, तेव्हा तुम्ही ठेकेदार त्या ठिकाणी पाठवा, पण तो ठेकेदार जाणून बुजून या ठिकाणी उपस्थित झालेला नाही आहे। ह्या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि जे ठेकेदाराने या ठिकाणी जे काम केलंय ते अतिशय म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होतंय का जो नदीचा म्हणजे गाळ आहे तो संपूर्ण त्यांनी नदीच्या बाजूला ठेवलाय। बाजूला ठेवल्यामुळे बाजूला जी लोकांची शेती आहे तो शेतीमध्ये तो गाळ भविष्यामध्ये जाणार आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि त्यांची भरपाई शेतकऱ्यांना त्याच्याकडून वसूल करून द्यावी अशी मी अशा ठिकाणी विनंती करेन। इथे श्रेयवाद घेण्याचा प्रश्नच येत नाही। या खेड तालुक्याचा विकास रामदास भाईंच्या माध्यमातून आजपर्यंत झाला, त्याच्यापुढे योगेश दादा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि ती कुठं आमच्या मित्रपक्षाला बघवत नाही। आज संपूर्ण खेड तालुक्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे, परंतु इथले काही पुढारी भाजपचे सर्वच पुढारी असं करत मी म्हणणार नाही, पण काही पुढाऱ्यांच्या पोटात दुखतं की त्यांना चांगलं केलेलं काम पटत नाही। आज दादांच्या माध्यमातून ज्या वेळेला ह्या 5 नद्यांचं गाळ काढण्याचं काम हाती घेतलं तर त्यांना आमचं नाव घ्यायला लाज वाटते का? आज दादांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामं या तालुक्यामध्ये होत आहेत, तरी सुद्धा त्यांचं कुठलं काम आलं की मीच आणलं, माझ्या माध्यमातून आलं। प्रत्येक वेळी या ठिकाणी असंच बोललं जातंय